तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आत्ता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या Google Payवरील पॉकेट मनी हा जो फीचर आहे, या फीचरबद्दल जी काही स्कॅम म्हटलं जाते, तर यामागची सत्यता काय आहे ती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर Google Payमधील पॉकेट मनीची जोरदार चर्चा रंगली आहे. पण हे फीचर आहे की आणखी काय, याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात. तर मित्रांनो, अशा प्रकारचे तुम्हाला हे जे फीचर आहे ते तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये पाहायला मिळेल पॉकेट मनी, आणि तिथं तुम्हाला हार्टचा एक आयकन दिसेल. तर मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर Google Payमधील पॉकेट मनी बाबत एक मेसेज तुफान व्हायरल होत आहे. ज्यात असा दावा करण्यात आला आहे की जीपेवर पॉकेट मनी नावाचा नवीन फीचर ॲप आला आहे, ज्यावर चुकूनसुद्धा क्लिक करू नका, अन्यथा तुमचे पॉकेट पॉकेट रिकामे होऊ शकते. पण खरंच हा स्कॅम आहे की नवीन फीचर, याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊ. पण त्यासाठी बातमी शेवटपर्यंत ऐका. तर मित्रांनो, डिजिटल पेमेंटच्या जगात रोज नवीन-नवीन फीचर्स येत आहेत, ज्यामुळे युजर्सना सहजपणे पेमेंट करता येते. यातच आता Google Payमध्येही आणखी एक मोठा बदल होत आहे. भारतातील UPIचा वाढता वापर पाहता Google Payने एक नवीन फीचर लाँच केलं आहे, जे युजर्सना बँक अकाउंटशिवाय ऑनलाईन पेमेंट करण्याची सुविधा देते. तेच म्हणजे पॉकेट मनी. ओके. तर मित्रांनो, पॉकेट मनी असं या फीचरचं नाव आहे. त्यामुळे हा कोणता स्कॅम नसून Googleचं हे नवीन फीचर आहे. पण या फीचरचा उपयोग काय आहे, ते कसं वापरायचं हे जाणून घेऊया. तर मित्रांनो, पॉकेट मनी या फीचरचा सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आता लहान मुले किंवा तुमच्यावर अवलंबून असणारी व्यक्तीसुद्धा बँक खात्याशिवाय UPI व्यवहार करू शकते. Google Payच्या मते हे नवीन फीचर विशेषतः अशा लोकांसाठी तयार केले आहे, ज्यांना आपल्या मुलांचा, पालकांचा किंवा कर्मचाऱ्यांचा खर्च मॅनेज करायचा आहे. यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी असे 2 प्रकारचे युजर्स असतील. जर तुमचे Google Payवर ॲक्टिव्ह बँक अकाउंट असेल, तर तुम्ही प्रायमरी युजर असाल. तुम्ही तुमचे मित्र, मुले किंवा तुमच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना सेकंडरी युजर म्हणून जोडू शकता. त्यानंतर ते तुमच्या बँक अकाउंटचा वापर करून पेमेंट करू शकतील. परंतु यावर तुमचा पूर्णपणे कंट्रोल असेल. सुरक्षेबाबत कोणती काळजी घेतली पाहिजे? तर मित्रांनो, युजरची सेफ्टी आणि मॅनेजमेंट लक्षात घेऊन Googleने या नवीन फीचरमध्ये 2 पर्याय दिले आहेत. या ऑप्शनमध्ये प्रायमरी युजर त्यांच्या सेकंडरी युजरला 15,000 पर्यंतची मासिक मर्यादा निश्चित करण्याची परवानगी देऊ शकतो. या मर्यादेच्या आत सेकंडरी युजरला प्रत्येक पेमेंटसाठी तुमच्या परवानगीची आवश्यकता भासणार नाही. फुल डेलिगेशन, पार्शियल डेलिगेशन. तर मित्रांनो, तुम्हाला अधिक काळजी घ्यायची असल्यास तुम्ही हा पर्याय निवडू शकता. यामध्ये सेकंडरी युजरला प्रत्येक वेळी पेमेंट करताना तुम्हाला रिक्वेस्ट पाठवणे आवश्यक असेल. तुमच्या परवानगीशिवाय व्यवहार पूर्ण होणार नाहीत. सेटअप करण्यापूर्वी हे जाणून घ्या. तर मित्रांनो, या फीचरद्वारे प्रायमरी युजर जास्तीत जास्त 5 सेकंडरी युजर्सना जोडू शकतो. यासाठी काही अटी आहेत. तर मित्रांनो, सेकंडरी युजरचा नंबर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे Google Pay ॲप आणि UPI ID किंवा QR कोड असणे देखील आवश्यक आहे. तर मित्रांनो, कशाप्रकारे हे सेट करायचे? तर मित्रांनो, Google Pay ॲप ओपन करा आणि UPI सर्कल सेक्शनमध्ये सेटअप पॉकेट मनी या ऑप्शनवर जावा, आणि आता तुम्हाला ज्या व्यक्तीला जोडायचे आहे त्याला निवडा आणि त्यांचा QR कोड आहे तो स्कॅन करा. अप्रूव्ह एव्हरी पेमेंट किंवा सेट अ मंथली लिमिट यापैकी कोणतेही एक ऑप्शन निवडा. सेकंड युजरची माहिती जसे की आधार क्रमांक यासारखी माहिती भरा. तुमचे बँक अकाउंट निवडा आणि UPI पिन टाकून ॲक्टिव्हेशन पाठवा. KYC आणि पडताळणी का आवश्यक आहे? तर मित्रांनो, सुरक्षा आणि सरकारी नियमांनुसार सेकंड युजरची ओळख पडताळणे अनिवार्य आहे. यासाठी तुम्हाला त्यांची ओळखविषयी माहिती द्यावी लागते. बँक या माहितीचा उपयोग भविष्यातील कोणत्याही फसवणुकीच्या व्यवहाराचा मागोवा घेण्यासाठी नोंदी ठेवण्याच्या उद्देशाने करते. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही न्यूज आहे. तर तुम्ही कोणत्याही अशा अफवांना बळी पडू नका आणि कोणतीही फेक न्यूज व्हायरल करू नका, एवढीच विनंती. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करून तर नक्कीच कळवा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया आपल्या आणखी एका नवीन मजेशीर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.